इंग्रजी माध्यमिक शाळेमध्ये मुख्याध्यापकासह 8 जणांवर पॉस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे आणि शाळा जे कोणी मुख्याध्यापिका असतील, शाळा व्यवस्थापन असेल, निर्लज्जपणाचा कळस आहे, बेशरमपणा आहे हा। म्हणजे तुम्ही शाळेत मुलींना नीट ट्रेनिंग देऊ शकत नाही। शाळेच्या स्वाधीन मुलं असतात 8-8 तास, तिकडे त्यांच्याबरोबर जे काय घडतं, एखाद्या मुलीला पाळी आली किंवा काय, तुम्ही त्यांची आई बनून तिथे त्यांना संरक्षण द्यायचं असतं, त्यांना शिकवायचं असतं, त्यांची काळजी घ्यायची असते का? अशा प्रकाराने त्यांना निर्लज्जपणे त्यांच्याशी वर्तन करायचं असतं? हे जी कुठली शाळा आहे यांच्यावर कडक शासन झालं पाहिजे। या शाळेला खरं तर बंद करण्याची नोटीस द्यायला पाहिजे, शाळेची मान्यता काढून घ्यायला पाहिजे। म्हणजे इतक्या निर्लज्जपणे हे सगळे कसे वागू शकतात? यांच्या घरी यांच्या आई बहीण यांना कोणी मासिक पाळी येत नाही का? असा थेट सवाल मी यांना विचारू इच्छिते। संभाजीनगरमध्ये सुद्धा बालगृहामधून 9 मुलींनी पलायन केलं आणि त्या थेट त्यांनी न्यायालय गाठलेलं नाही। हा सुद्धा काल विषय चर्चेत सभागृहामध्ये आला आणि माननीय मुख्यमंत्री तेव्हा स्वतः उपस्थित होते। त्यांनी या बालगृहाच्या सर्व लोकांवर अतिशय गंभीरपणे घेतलं आणि त्याच्यावर सगळ्यांवर कडक शासन होणार। जे असतील त्यांना बडतर्फ, सस्पेंड, जी काय ऍक्शन असेल ती होईल। आज लोकार्पण झालं या पुलाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते, मात्र दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित पाहायला मिळाले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये, अजित पवार हे सुद्धा या कार्यक्रमाला आलेले नाही। बघा, सभागृह सुरू आहे, आपल्याला माहिती आहे, विधानसभा विधान परिषद सुरू आहे आणि त्यावेळी माननीय राहुल नार्वेकर स्वतः इथे आलेले आहेत, मुख्यमंत्री आलेले आहेत आणि प्रत्येकाने सगळ्यांनीच येणं प्रत्येक वेळा शक्य नसतं आणि त्यामुळे पुलाचं उद्घाटन होऊन लोकार्पण होणं हे महत्त्वाचं आहे। लोकांच्या सेवेत ते लवकर पूल आला पाहिजे। हम हिंदी में जानना चाहेंगे, ये पुल का आज लोकार्पण देखिए, समय से पहले जो टारगेट टाइम था उसके पहले ही इसका उद्घाटन हुआ है। और देखिए, पहले किसी एक लोक प्रतिनिधि वरळी के, उन्होंने जबरदस्ती एक ब्रिज का उद्घाटन किया, हमने देखा। तो ऐसा करना उचित नहीं है और सभी पूरी जांच होनी चाहिए। उसका कंप्लीट जब चेकिंग, पॉइंट टू पॉइंट जब चेकिंग नहीं होता है तो कोई भी इस प्रकार का स्ट्रक्चर जो खास करके रेलवे के ऊपर से ये ब्रिज जा रहा है, तो निश्चित है कि ऐसे मामले में हमें सावधानता रखनी चाहिए।